पदरावरती जर तारीचा मोर नाचरा हवा, संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा. होम मिनिस्टर, होम मिनिस्टर, मांजकर पैठणी घेऊन आला. होम मिनिस्टर, वहिनी उघडताना दा. होम मिनिस्टर, रोज वस्तू देणार. होम मिनिस्टर, होम मिनिस्टर, होम मिनिस्टर, होम मिनिस्टर, होम मिनिस्टर. नमस्कार. एक्सो डिशवॉश बार प्रस्तुत होम मिनिस्टर पॉवर्ड बाय फॉर्च्यून ऑइल्स अँड फूड्समध्ये मी आदेश मांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आजच्या भागात आपण आलेले आहोत ते न्यू TIFR कॉलनी मंडाळा मानखूर पूर्व या ठिकाणी, आणि इथे राहणाऱ्या सौ रंजना शिवाजी पाटील या वहिनींना भेटणार आहोत. TIFR कॉलनीमध्ये यापूर्वी ज्या वहिनींकडे गेलो, ज्यांनी पैठणी जिंकली, त्यांचंही आडनाव पाटीलच होतं. हा योगायोग आहे. आता नव्या कॉलनीत आलेलो आहे, तिथेही आज पाटील कुटुंबालाच भेटणार आहोत. सुंदर परिसर, आणि आपण बघितलं तर कसं हिरवागार असा हा परिसर आहे. या हिरवागार परिसरात राहणाऱ्या पाटील वहिनी काय म्हणतायत ऐकूया. म्हणजे नोकरीनिमित्त इथे आले असतील, लग्नानंतर त्या इथे आल्या असतील, माहेर कुठे गेलेलं असेल, जाणून घेऊया आणि बोलते करूया पाटील कुटुंबाला. नमस्कार नमस्कार नमस्कार. घ्या उखाणा. चांदीचे वाटेला हिऱ्याचे खूण, शिवाजीरावांचं नाव घेते त्र्यंबक पाटलांची सून. हो का? बरं, द्या ओळख करून. हे मिस्टर. नमस्कार. ही मोठी मुलगी. नमस्कार. छोटी कॉलेजला गेली आहे. बरं. आणि हे आमचे शेजारी. नमस्कार. हे पण शेजारी, आणि या सगळं आमचा TIFR परिवार. नमस्कार. आणि यांनी सगळ्यांनी रांगोळी काढलेली सकाळपासून इथे. कोणी रांगोळी काढली? सगळ्यांनी सकाळपासून एवढीशी रांगोळी? हो, नाही, वरती पण काढले, खाली पण काढले. परत मग आम्हाला तयार व्हायला पण वेळ पाहिजे. बापरे, हो, तयार व्हायला. म्हणून मला वाटलं सकाळी 7 वाजता सुरू केलेली रांगोळी. आणि हा सगळा आमचा परिवार, सगळे म्हणजे आम्ही नेहमी एकत्रच राहतो. एकाच घरात? नाही, एकाच कॉलनीत राहतो. एकाच कॉलनीत राहतो. हो, तेच. बरोबर. सगळे आलेत? सगळे आलेत. कोण आलं नाही असं नाही? नक्की. असं नाही. हो, चला, सगळ्यांची ओळख तर झालेली आहे. आता सुरुवात करूया आजच्या गप्पांना. गणपती गेलेत, नवरात्र येणार, होम मिनिस्टरची पैठणी मीच घेऊन जाणार. गॅसवर ठेवले दूध, पैठणी जिंकण्याचं मला लागले भूत. बारीक मनी घरभर पसरले, सूरजरावांसाठी माहेर विसरले. नमस्कार. नमस्कार. कुठे राहिला तुम्ही? न्यू TIFR कॉलनी मंडाळा. ते आलं, आता आलो तुमच्याकडे म्हटल्यावर ते माहिती आहे, पण माहेर कुठलं? माहेर आमचं धुळ्या जिल्ह्यात. धुळ्यात कुठे? जानवे म्हणून गाव आहे, तिथं माहेर आहे, पण आई वडील सुरतला असतात. अरे वा, पण इथे बरेच पाटील आहेत. हां, खूप पाटील आहेत, पण आमच्या इकडचे कमी आहेत. आम्ही धुळ्याकडचे, इकडे सातारा, सांगली इकडचे असतात. आम्ही धुळ्याकडचे कमी आहेत. काय झालं, आम्ही यापूर्वीच्या भागात शूटिंग करायला जिथे गेलो ना, ओल्ड त्याच्यात, तिथे पण पाटील होते. म्हटलं इकडे भरपूर पाटील आहेत. हो, भरपूर पाटील आहेत. हो. तुम्ही इथे कधी आलात? आम्हाला झाले आता 20 वर्ष. 20 वर्ष झाली. मिस्टर काय करतात? मिस्टर कुक आहेत. कुक? अरे वा, बोलवा त्याला. या. नमस्कार, स्वागत आहे तुमचं. नमस्कार. मग माहेरी कोण कोण? आई वडील, भाऊ बहीण, भाऊजाई. कसं गेलं बालपण? कसं गेलं? हां, ठीक गेलं. का, काय करायचे आई बाबा? मी आईबाबांकडे राहिलेलीच नाही बालपणी. मामाकडे, मावशीकडेच होते. नमस्कार. तुमचं बालपण कुठलं? माझं बालपण धुळे जिल्ह्यातच शिरपूर तालुका आहे, बोराडी म्हणून गाव आहे तिकडे. हो. आणि तुम्ही कधी आले इथे? मी 89 मध्ये. 89 मध्ये कसे काय आले? एक असं जाहिरात आलेली आमच्या या संस्थेची, त्यात ॲप्लिकेशन केल्यानंतर मला कॉल लेटर. तेव्हा काय म्हणून आलात तुम्ही इकडे? मी ॲज अ कुक म्हणूनच आलो. कुक म्हणून? हो. तुम्हाला जेवण करायला आवडतं? हो. पण तिथे भरपूर लोकांचं करत असाल ना? हो, भरपूर लोक. कॅन्टीनला ना? हो, कॅन्टीनला. मग घरात किचनमध्ये एंट्री आहे की नाही? घरात किचनमध्ये एंट्री नाही. का? नाही, कारण आम्हाला त्या पद्धतीचं घरात जेवण चालत नाही.
घरात काय वेगळं असतं? ते फक्त सूप करू शकतात, चायनीज करू शकतात आणि पावभाजी छान बनवतात. तेवढ्या ते बनवू शकतात, बाकी नाही. बाकी नाही नाही, अजिबात नाही. बाकी कुठलंही म्हणजे असेल ते आम्ही करतो. फक्त सूप, चायनीज, पावभाजी एवढं करायचं असेल तर त्यांना आत घेतो. तुमचं लग्न कधी जमलं? 1991 मध्ये. कसं काय हो? अरेंज मॅरेज. हो, पण ते कसं काय? म्हणजे यांची काकाची मुलगी आहे, ती माझी मामी लागते. मग त्यांनी यांना सुचवलं, मग हे बघायला आले आणि मग जमलं. तेव्हाच तुम्ही एकमेकांना बघितलं? आम्ही बघितलंच नाही. अरे मग बघायला आले म्हणजे? मी बघितलं, त्यांनी बघितलं पण मी नाही बघितलं. का? कारण एवढी हिंमत होत नव्हती तेव्हा, थरथरलो होतो. थरथरला होता? हो. म्हणजे तुम्ही हे जेव्हा बघायला आले तेव्हा बघितलंच नाही. तेव्हा आमच्याकडे कशी पद्धत, असं मुलीने यायचं, पाटावर बसायचं आणि पाणी वगैरे द्यायचं. पाणी देताना एवढी म्हणजे हिंमत नाही की आपण बघूया तोंडाकडे, आणि दोघं जण सेम होते दिसायला, त्यामुळे मी वरती बघितलंच. माझ्याबरोबर एक आमचे जावई होते, ते दोघं एकसारखे दिसत होते, माझ्यासारखे म्हणून ते कन्फ्यूज झाले की कोण आहे नक्की असं. आणि त्याच्यानंतर साखरपुड्याला पण नाही, बस्त्याला पण नाही. मग आम्ही डायरेक्ट लग्नात मी जेव्हा माळ घालतात तेव्हा यांना बघितलं. बस्त्याला पण नाही बघितलं? नाही, आलेच नाही ते. आलेच नाही? का असं केलं? नवीन जॉब नवीन असल्यामुळे सुट्टी मिळत नव्हती आणि प्रत्येक कार्यक्रमाला जायला जमत नव्हतं. मग थेट लग्नातच बघितलं तुम्ही? आणि मग लगेच मुंबईत आलात की? नाही, 6 महिन्यानंतर लग्न. मी 6 महिने सासूकडे होते, तिकडे धीराकडे वगैरे. तिकडे थांबला? हे इकडे आलेले. हे इकडे आले? हो. आणि मग तुम्ही यांना घेऊन आलो? त्यावेळेस सुरुवातीला आमची सुरुवात उल्हासनगरवरून झाली होती. तिथे राहतो. उल्हासनगरला कुठे? 4 नंबर सेक्टरला. तिथे तुम्ही राहायला होता? हो, भाड्याच्या घरात. तिकडनं नोकरीला इथे यायचा? हां, कुलाब्याला आमचं ऑफिस आहे, तिथून रोज नोकरीला यायचं. मग आता धुळ्याला जाता की नाही? हो, जातो ना. कोण असतं तिकडे आता? भाऊ आहे, आई आहे. आई आहे, वडील नाहीत त्यांचे. पण तुम्ही काय, म्हणजे तुमचे आई बाबा काय करायचे? शेतकरी. शेतकरी हो. तुम्ही कधी शेतात गेलाय? नेहमी शेवटच्या क्षणापर्यंत मी 88 पर्यंत शेतात काम केलेलं आहे. अजूनही कधी गेलो तर करतो. हो का? हो. तुम्ही? हो, मी पण केलंय. लग्न होईपर्यंत केलंय. शेतातलं सगळं येतं. मग आता मुंबई बरं वाटतं की गाव बरं वाटतं? गावी आवडतं. गावी आवडतं? हो, आवडतं. मग जातं की नाही? जाते, पण जास्त नाही. आता मुलांच्या शिक्षणामुळे आणि या सगळ्या तो शेड्यूल नाही होत बरोबर, मिळत नाही. एकाची सुट्टी मिळते, दुसऱ्याला नाही मिळत. हा सुद्धा एक घरी नाही. का? ती इंजिनिअरिंगचं आहे ना, प्रॅक्टिकल होती, त्याच्यामुळे शक्य नाही झालं. आणि मोठी मुलगी काय करते? BSc झालेली नर्सिंग. कुठे? सेफी हॉस्पिटल. अरे वा. मग तिथेच पुढे काय करणार? पुढे MSc करून मग पुढचा प्लॅन हायर स्टडीज. पण करणार नक्की. तू किती मुलं? 2 मुली आम्हाला. 2 मुली? हां. मग काय म्हणणं आहे आई बाबांबद्दल? एकदम बेस्ट. मला नाही वाटत ह्याच्यापेक्षा बेस्ट आई वडील मला कधी भेटले असेल. मला जे पण पाहिजे होतं त्यांनी पुरवलं. आज मी जिथे आहे त्यांच्यामुळेच आहे. हो. मग कोणाच्या हाताला जास्त टेस्ट आहे? अगदी असं मी नाही सांगू शकत, कारण मी फूडी आहे. मला खायला खूप आवडतं. मला कुणीही दिलं तरी मी खाईन. पण समजा दोघांनाही पावभाजी करायला सांगितली तर कोण चांगलं करेल? कठीण आहे. कठीण आहे? आवडेल. आई म्हणते ते छान करते. आईला त्यांच्या हातचं आवडतं, मला दोघांच्या हातचं आवडतं. हे बरं आहे, तुझं डिप्लोमॅटिक आहे. मग काय तुमची इच्छा काय, अजून काय राहिली? काही नाही, आता फक्त माझ्या 2 मुली आहेत, त्या व्यवस्थित सेटल व्हावं बस, बाकी काही नाही. सगळ्या पूर्ण झाल्या. आणि हे देतात, वेळ देतात? हो, वेळ देतात भरपूर. बरं, मगाशी ते रांगोळी काढली म्हणाला तुमच्या सगळ्या मैत्रिणींनी. किती तास काढत होत्या? 2 तास तरी लागले त्यांना. 2 तास? मग आम्ही काही कोर्स केलेला नाही ना, असं सुचून काढत होते प्रत्येक जण. कारण त्याच्यात एक आयडिया होती. हो, तेच म्हणजे प्रत्येक जण आपल्या आयडिया त्याच्यात आलेली ती. म्हणजे असं कोणी प्रोफेशनल त्यांना लेट झालं तयार. कोणत्या? त्या सगळ्या पाठी राहिल्यात आता, कोणी झाले नाही बघा पुढे. हात वरती करा सगळ्या जणी. बघा जाताना तुम्ही काढलेली रांगोळी. या FR कॉलनी मधली रांगोळी मात्र सगळ्यांच्या लक्षात नक्की राहील. पहिला चित्रपट कुठला बघितला? येऊ का घरात दादा कोण? येऊ का घरात? हो. कुठे बघितला? कल्याणला. कल्याण. अरे वा. बरं, मग तुम्ही किती वर्ष मुंबईत होता? उल्हासनगरमध्ये 3 वर्ष. 3 वर्ष. तेव्हा तुम्ही घरी एकट्या? त्यापूर्वी कधी मुंबईत आला होता? नाही, लग्न झाल्यावर पहिल्यांदाच. मग तुम्हाला भीती नाही वाटली? खूप भीती वाटायची, पण हे प्रत्येक ठिकाणी मला एकटं पाठवायचे, तेव्हा मला यांचा राग यायचा की मला का माझ्यासोबत यायचं आणि हे घरी राहतात आणि मला एकटीला पाठवतात. पण त्यांचं म्हणणं होतं तू शिकायला पाहिजे, तू नवीन आता मुंबईत आली, एक तर आमचं नातेवाईक कोणी नाहीत मुंबईत, तर काही अडचणीला मी असलो नसलो घरी तर तुला काही प्रॉब्लेम आला म्हणून तू शिकायला पाहिजे म्हणून तुला पाठवतो. तर आता जे काही मी कुठेही फिरते तर यांच्यामुळे.
पण तेव्हा तुम्हाला तेव्हा राग खूप राग यायचा की म्हणजे माझ्यासोबत नाही येत आहे, घरी आणतात मला म्हणतात तू जा. कुठे कुठे गेला तो तेव्हा? म्हणजे असंच आम्ही म्हणजे देवीला यायचो, महालक्ष्मीला यायचो किंवा डिस्पेन्सरीत आमचं चालू असायचं आणि सिद्धिविनायक एवढ्याच मग ठिकाणी. एकट्याच जायचं तुम्ही? हो जायचो. काय असं एकटं पाठवायचं? तर शिकणार कधी? इकडचा मुंबईचा अनुभव तर यायला पाहिजे. मग आता येतो, आता सगळं हा, माहिती आता झालं. माहिती झालं. आता काय ट्रेन हा, बस सगळं सगळं एकदम. सगळं आता पाहिजे. कुठेही सोडलं हा, तरी कुठेही काही सोडलं tension. तरी. बरं, आता या पुढच्या खेळामध्ये आता आपण जेवढं वजन सांगणार तेवढं वजन गोळा करणार का वहिनी ते बघूया. आता वजन सांगणार आहे मी, पण त्याआधी मला तुम्हाला एक विचारायचं की अशी कुठली गोष्ट आहे का ज्या गोष्टीवरून तुम्ही त्यांना किती वर्ष आहे लग्नाला? 20 वर्ष 24 वर्ष 24 वर्ष कधी ना कधी बोलता आहे. हो, काय हो? मला लग्नात शालू घेतला नव्हता. ते आलेच नव्हते ना बसताला, ते साड्या घेऊन आले सगळे म्हणजे पैसे वाचवण्यासाठी आणि हे आले नाही. मग अजून मी यांना बोलते बसताला तुम्ही आले असतात तर म्हणजे शालू घेतला असता ना त्यांनी. मग आता नंतर घेतला की नाही? हा, नंतर घेतात भरपूर, पण भरपूर ते साड्या वेगळं असतं ना, त्या वेळेचं त्या वेळेचं महत्व आहे ना. मग तुम्ही नेहमी ऐकवता त्यांना? हो, नेहमी प्रत्येक वर्षी लग्नाच्या वाढदिवसाला तरी ऐकवते. प्रत्येक वर्षी लग्नाच्या वाढदिवसाला? काय हो तुमचं म्हणजे काय करणार आता? ते मी नव्हतोच त्यावेळेस ना, असतो तर काहीतरी केलं असतं. आता पण त्याच्यानंतर भरपूर घेतल्या, असं नाही. पण तो महत्वाचा तो महत्वाचा क्षण होता, समजा मी मानतो ना चूक आहे ती, पण ती माझी नाही, त्यांनी केलेली घरच्यांनी ती. बघितलं ढकललं हो, ते भाऊ हो, वगैरे बरोबर होते आहे ना. सगळ्यांचं बघायला, हे कशातच हे नव्हते. यांच्या दिराना वगैरे बोलता तुम्ही कधी? नाही, त्यांना नाही त्यांना कधीच बोलले. ह्यांना पण आता त्यांना टीव्हीवरून ऐकतील ना सगळे. हा, ते ऐकू द्या आता, पण त्यांना मी कधीच नाही बोलले. बरोबर. आता वजन गोळा करायचंय हो. आणि वजन मी जेवढं सांगणार तेवढं 2 मिनिटामध्ये तेवढं वजन व्हायला पाहिजे. वजन आहे हो. 370 ग्रॅम. बघूया. वेळ 2 मिनिटाची. मम्मी लवकर या, चावी वगैरे घेऊन. लवकर 370 पाहिजे फक्त, एवढं काय करायचं? 370 टॉप ठेवा ते आधी ठेव. तेव्हा ठेवा पडतं सगळंच नाही, वेगळं वेगळं येईल ना. थांब थांब, एक कमी कर, लाईटर काढ, लाईटर काढ. थांब थांब. थांब थांब मी नाही. थांब थांब मम्मी थांब. एक काढ, कॉईन काढ, कॉईन काढ, कॉईन काढ. 1 मिनिट पूर्ण झालं. 1 पॉईंट नाही, जास्त आहे. पॉईंट. थांब थांब, काहीतरी एक काढ. 50 सेकंद राहील. मम्मी नको काढ काहीतरी. टाका ते 1 रुपया टाका. हा, झालं. चलो. अभिनंदन. 1 2 3 4 5 6 1200 रुपये. काय बदल केला पाहिजे यांनी स्वभावात? नाही, आहे स्वभाव तो चांगला आहे. आता काही बदल करण्याची काय आवश्यकता नाही. काही नाही. आणि त्यांनी अजिबात नाही. काही नाही. नाही, म्हणजे झालेत, बदल झालेत त्यांच्यात आता भरपूर. काय आता काही काय नाही. झालं? म्हणजे पहिला स्वभाव जरा तापट होता, आता एकदम आहे तसाच पाहिजे. आता नको जास्त. नको? काहीच बदल नको. शालू दिला तर चालेल ना? हा, नाही दिल्यात त्याच्यानंतर भरपूर साड्या आणून. बरोबर. ठीक आहे. आता तुम्ही सांगा या दोघांबद्दल, कोण बोलणार आहे? चांगला स्वभाव आहे त्यांचा. 20 वर्षापासून आमची मैत्री हा. आहे, एकाच कॉलनीत राहतो. दोघांचाही चांगला स्वभाव आहे. हो, तुम्ही राहायला कुठे? आम्ही इथेच आहेत, बाजूच्या बिल्डिंगला. बाजूच्या बिल्डिंग शेजारी आहेत का? हे आमच्या समोर. हे समोर. तुम्ही सांगा. माईक. मी आता 3 वर्ष झाले ना. हा, व्यवस्थित आहे. व्यवस्थित आहे. थोडक्यात उत्तरे द्या. बरं, आता यांचा अभिनय मग बघा. हा, उत्तम अभिनय करतात दोघे. आणि तुम्ही किती बक्षिसं मिळवून देणार ते मला बघायचंय. पहिलं आहे ते मराठी चित्रपटाचं नाव. हा, तयार आहात ना? हो. ओके. वेळ सुरू झाली. आई बाळाचे बापरे. अभिनंदन, बाळाचे बाप ब्रह्मचारी. चला, पहिलं बक्षीस तुम्हाला मिळालं. आता गाणं आहे, मराठी गाणं. तुझी माझी जोडी, तुझा माझ्या जवळ, तू मला दिसेना, तुला मी दिसेना, तुझं माझं
तुला मी दिसे ना. तू आणि मी बोलायचं नाही. हो मी नव्हे. तू मी गाणं बोलायचं. तुम्ही नाही. तुम्ही तू मी नाही. तू माझ्यासारखा नाही. तू माझ्या देखना नाही. माझ्या देखणी नाही. माझ्यापेक्षा सुंदर नाही. किती सांगू मी. गाणं ओळखायचंय. शेवटची 10 सेकंद राहिली. मी कशाला. गाणं तू म्हणायचं. मला कधी नाही पाहिले. तू मला पाहिले कधी नाही. तू मला पाहिले नाही कधी. पाहिलं तेव्हा. 7 तू मला पाहिले सहा. नाही कधी. 5 तू मला पाहिले नाही कधी. 4 मी 3 तुला पाहिले नाही. मी तुला पाहिले नाही. 2 गाणं म्हटलं पाहिजे. हे मी वाक्य तुला झालं. पाहिले नाही. पाहिले मी तुला कधी. वेळ मी तुला पाहिले संपली. नाही. पाहिले अहो मी तुला. तर पहिले वेगळे बोलली होती. आणि आता म्हण बघूया ओळखणार का. हो बोलले की बात. तुम्ही नका बोलू. घर आयत्या घरात जाऊ. मोठ्या घरचा पोकळ. मोठ्या घरचा पोकळ. घर तर घर. होम मिनिस्टर. घर तर घरंदाज. घराचा घराची मी मालकीन. 10 घर 9 हा बोला ना. घराचा पोकळ वाचा. त्याच्या अगोदर काय बोलायला. बोला बडा घर पोकळ वाचा. बोला बोला. 7 घर काय सहा. बोला. घरोघरी मातीचे. 5 4 घराचा घरंदाज. 2 घरण 1 वेळ संपली. गर्वाचं घर खाली. गर्वाचे घर खाली. एवढं खाली खाली दाखव. घर बरोबर ओळखलं, पण घरावरून जर ती म्हण ओळखली असती तर लगेच आली असती. पण घराघर घरंदार घराघर घर 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 सगळं म्हणाले, पण म्हण काही म्हणाली नाही. त्यामुळे हे बक्षीस गेलं. आता यानंतर हे तू इकडे पटकन एक चिठ्ठी काढायची कुठली पण. गुड. जा जागे. नाव शोभा संतोष कडू. नाव सांगा. शोभा संतोष कडू. माहेर राजापूर. राजापूर. बालपण सगळं राजापूरला गेलं. हो इकडे कुठे राहता. इथेच कोयना एक मध्ये. इथेच. हा कोयना एक. कोयना एक. घरी कोण कोण आहे. मुलगा मिस्टर आणि मी. सर कुठे आहेत. ते काय आलेत. मग बोलवा ना. या या. कसं वाटतं आता बायकोचं नाव आलंय खेळात तर. खूप बरं वाटतं. हा खूप फेवर वाटतं. म्हणजे कसं कडू कडू वाटतंय की गोड गोड. गोड गोड वाटतं. गोड गोड वाटतंय. चला कडूंना आज गोड वाटतंय तेव्हा आपण सगळे टाळ्या वाजवून शुभेच्छा देऊया. बघूया कोण जिंकणार पैठणी. हा खेळ. या खेळामध्ये इथे समोर फरशीचे तुकडे ठेवलेले आहेत. चेंडू टाकायचा आणि तो जाऊन त्या रकान्यामध्ये थांबला पाहिजे. दोघींना 10-10 संधी. दोघींपैकी ज्यांची गुणसंख्या जास्त त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे पैठणी. चला टाळ्या वाजवून शुभेच्छा देऊ. नाही त्या चौकोना. पाच झालेले. आता तुम्ही या. थांबा थांबा थांबा. एक एक एक.
निर्णायक क्षण. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. ही भेटवस्तू तुमच्यासाठी. उपविजेत्या ठरल्या पाटील वहिनी, त्यांना झी मराठीकडून हे चांदीचं नाणं. आजच्या भागात विजेत्या ठरल्या कडू वहिनी, त्यांना एक्सो डिशवॉश बार यांच्याकडून ही भेटवस्तू. कडूंच्या वाट्याला गोड असा क्षण आलेला आहे. आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या कडू वहिनी, त्यांना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. PIFR कॉलनी या ठिकाणी रंगलेला हा मानखुर्द मधला भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन. एक्सो डिशवॉश बार प्रस्तुत होम मिनिस्टर पॉवर्ड बाय फॉर्च्यून ऑइल्स अँड फूड्सच्या पुढच्या भागात. नमस्कार.